नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र, जालना शहरातील ऐतिहासिक वस्तू, जुने मंदिर मी तुम्हाला दाखवत आहे आणि जालना शहराचं अस्तित्व, ऐतिहासिक अस्तित्व मी तुम्हाला दाखवत आहे. मी आज आला आहे जालना शहरातील जुना लोखंडी पूल जिथं आहे, म्हणजे आजचा संविधान पूल जो आहे तिथं आलेला आहे आणि नवीन जालना जुन्या जालना शहराला जोडणारा हा पूल आहे. मित्रांनो, जालना शहरामध्ये साधारण 1900 ते 1907-8 पर्यंत साधारण 7-8 वर्ष ज्या पुलाचं काम चाललं, असा लोखंडी पूल नवीन जालना आणि जुन्या जालन्याला जोडणारा हा पूल आहे. आणि या पुलाची निर्मिती इंग्रज काळामध्ये, म्हणजे तत्कालीन हैदराबाद स्टेटमध्ये झालेली आहे. आणि त्यावेळेस लंडनमध्ये लंडन आयरन कंपनी, मेड इन लंडन असं या कंपनीचं नाव होतं आणि इंग्लंडहून बनवून आलेला हा पूल होता. लोखंडी पूल जो बनवून आला होता तो जहाजामार्गे समुद्रामार्गे आला होता. त्यानंतर रेल्वेने मुंबईवरून तो औरंगाबादपर्यंत आणण्यात आला आणि औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगरहून हा पूल नंतर जालना शहरामध्ये आणण्यात आला आणि इथं या पुलाची निर्मिती करण्यात आली. मित्रांनो, की हा जो पूल आहे याची निर्मिती म्हणजे अशी होती की तो चावीचा खोल फिटिंग करणारा पूल होता. म्हणजे जर आपल्याला वाटलं की हा पूल इथून काढायचा आणि दुसऱ्या ठिकाणी लावायचा, तीसुद्धा व्यवस्था या पुलामध्ये केलेली होती. असं इंग्रजांचं टेक्निक इथं वापरलेलं त्यांनी होतं. असं जालना शहराचा अतिशय असा जुना हा पूल आहे. साधारण सप्टेंबर 2020मध्ये हा पूल पाडण्यात आला. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये 2020मध्ये हा पूल पाडण्यात आला आणि या जागी आता हा नवीन पूल बांधण्यात आला. आणि या पुलाचा मलबा, याचे जुने अवशेष हे जालना शहरातील आरेची शाळेसमोर असलेला नगरपालिकाचं जे ग्राउंड आहे फायर ब्रिगेडचं, तिथं काही अवशेष ठेवण्यात आलेले आहे. आणि काही अवशेष हे जालना शहरातील जे उद्यान आहे मोतीबाग, छत्रपती संभाजीनगर उद्यान जे आहे तिथं मोतीबाग इथं ठेवण्यात आलेले आहे. ते अवशेषसुद्धा मी इथं तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण आज बघूया जालना शहरातील ऐतिहासिक लोखंडी पूल. आज दिनांक आहे 6 मार्च 2026 शुक्रवार. मित्रांनो, आपण जे बघत आहात हा आताचा संविधान पूल आहे आणि पूर्वाश्रमीचा हा पूल म्हणजे लोखंडी पूल. या लोखंडी पुलावरूनच जुना जालना आणि नवी जालनाचे नागरिक ये जा करत असत. साधारण 1908मध्ये 7 ते 8मध्ये हा पूल तयार झाला आणि त्यानंतर नागरिकांसाठी तो खुला करण्यात आला. सप्टेंबर 2020मध्ये हा पूर्ण पूल पाडून हा तोडून बांधण्यात आला. मित्रांनो, हा आहे जालना शहरातील जुना लोखंडी पूल, म्हणजे आताचा संविधान पूल. अतिशय विस्तृत असा पूल तयार करण्यात आलेला आहे. जालना शहरातील मध्यवस्तीतून वाहत जाणारी कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेला, म्हणजे नवीन जालना जुन्या जालन्याला जोडणारा हा पूल आहे. कुंडलिका नदीवर हा पूल बांधण्यात आलेला आहे. कुंडलिका नदी ही पुढे वडीकारला, ममदाबाद, पिंपळगावला पुढे जाऊन दुधना नदीला मिळते आणि ही दुधना नदी पुढे जाऊन गोदावरीला मिळते. म्हणजे भारतातली सगळ्यात रुंद नदी जिला, लांब नदी जिला म्हणतात गोदावरी, अशा गोदावरीला ही कुंडलिका जाऊन मिळते. अशी महत्त्वाची ही जालना शहराच्या मध्यभागीतून वाहणारी कुंडलिका नदी, त्यावर असलेला हा पूल. हा जुना व्हिडिओ आहे की लोखंडी पूल तोडण्याच्या अगोदर हा पूल कसा दिसत होता. मित्रांनो, या जालना शहराच्या लोखंडी पुलाने सर्व जालना शहराला साधारण 100 वर्ष सहकार्य केलेलं आहे. 100 वर्ष या जालना शहरांच्या वाहनांचा, जालना शहरवासियांचा भार इथं सोसलेला आहे. असा हा जालना शहरातील ऐतिहासिक पूल आहे. इंग्लंडमधल्या कंपनीने, या लंडनच्या कंपनीने जेव्हा या पुलाला 100 वर्ष पूर्ण झाले, त्यावेळेस या जालना नगरपालिकाला जालन्याच्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र पाठवलं आणि हा पूल आता 100 वर्ष पूर्ण झाली, आमची गॅरंटी संपली असं आशयाचं पत्र एक पाठवलं. आणि आता तुम्ही तुमच्या हिशोबाने या पुलाची विल्हेवाट करा किंवा सोय करा असं त्यांनी सांगितलं. मित्रांनो, हा पूल जरी जुना झाला असला तरी अजून त्याला साधारण 25-30 वर्ष म्हणा किंवा 50 वर्ष काहीच झालं नसतं. असा 2008 पर्यंत अतिशय मजबूत हा पूल होता.
हे आपण लोखंडी पुलाचे अवशेष इथं तोडल्यानंतर बघत आहोत. हे जेव्हा पूल तोडण्यात आला त्यावेळेस इथं पुलावरचे अवशेष, हे नुसत्या भिंती तो उभ्या आहेत आणि हे पुलाचे तुकडे हे खाली पडलेले आपल्याला दिसत आहेत. चावीने आणि नटबोल्टने खोल फिटिंग करता येईल असा हा लोखंडी पूल होता. हा जो आपण फोटो बघत आहात हा 2020 मधला आहे, मार्च 2020. मित्रांनो, हे आहे जालना शहरातील छत्रपती संभाजी उद्यान म्हणजे मोतीबागचं उद्यान. आणि हा रस्ता आहे जालना ते अंबड, जालना ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वाश्रमीचा औरंगाबाद रोड. आणि याच छत्रपती संभाजी उद्यानमध्ये आहे या लोखंडी पुलाचे जुने अवशेष. तर चला आपण या बघूया. मित्रांनो, आपण पोहोचलो आहे मोतीबाग येथे. आणि मोतीबागच्या आतमध्ये या भागामध्ये हे आहे जालना शहरातील ऐतिहासिक अशा लोखंडी पुलाचे जुने अवशेष. मित्रांनो, 1907 मध्ये बांधून पूर्ण झालेला हा पूल ज्यावेळेस 100 वर्ष झाले त्यावेळेस इंग्लंडच्या लंडनच्या शासकीय विभागाने जालना शहराच्या तत्कालीन नगरपालिकाला एक पत्र पाठवले की ह्या पुलाला आता 100 वर्ष पूर्ण झालेले आहे, तुम्ही हा पूल तोडून नवीन बांधू शकता, आमची गॅरंटी आता 100 वर्ष संपले. असं हे जालना शहरातील लोखंडी पुलाचे अवशेष. संपूर्ण भाग आपण इथं बघत आहोत. इथं सुद्धा या कॉलमवर एक पाटी आपल्याला दिसत आहे. द लंडन इंजिनिअरिंग आयरॉन शिप बिल्डिंग कंपनी लिमिटेड, लंडन. असा हा ऐतिहासिक वारसा आपण इथं बघत आहोत. हे आहे मोतीबाग, जालना शहराचं छत्रपती संभाजी उद्यान म्हणजे मोतीबाग. मोतीबाग म्हणजे की जालना शहरातला, जुन्या जालना शहराला एकेकाळी बांधण्यात आलेला जो मोती तलाव होता त्याच मोती तलावाच्या बाजूला बांधण्यात आलेलं हे बाग आणि हे ओळखू लागले मोतीबागच्या नावाने. हा जो आपण बघत आहात हा समोर MIDCचा भाग आहे. समोर एक महादेवाचं मंदिर आहे. असा संपूर्ण मोतीबाग. मी आलेलो आहे दळगाव राजा रोड राष्ट्रीय हिंदी विद्यालयाच्या समोर असलेलं नगर परिषदच्या अग्निशामक दल येथे. आणि या अग्निशामक दल येथे लोखंडी पुलाचे जुने अवशेष पडलेले आहेत. आपण ही बघू शकता, ही राष्ट्रीय हिंदी विद्यालय 1952 साली चालू झालेली अल्पसंख्याक शाळा आहे. जालना शहरातील नामिवंत विद्यार्थी, राजकीय विद्यार्थी,
या शाळेमध्ये शिकलेले आहेत। अशी ही राष्ट्रीय हिंदी विद्यालय आरेची स्कूल। आणि याच शाळेसमोर आहे हे जालना शहराचं नगरपालिकाचं ग्राउंड, जिथं अग्निशामक दल आहे। जे अग्निशामक दल आहे त्या अग्निशामक दलाच्या ग्राउंडवर पडलेलं आहे लोखंडी पुलाचे काही अवशेष। मित्रांनो, आपण हे बघू शकता हे जालना शहराचं अग्निशामक आपत्कालिक सेवा केंद्र आहे आणि याच अग्निशामक दलाच्या ग्राउंडवर आहे हे लोखंडी पुलाचे काही अवशेष। मित्रांनो, आपण हे बघू शकता हे अग्निशामकचं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरच आहे हा लोखंडी पुलाचा मलबा। मी तुम्हाला तर सांगितलं की साल 1900 मध्ये लोखंडी पुलाचं काम चालू झालं आणि 1900 साधारण 7 ते 8 या वर्षामध्ये हे काम संपलं आणि 100 वर्ष हा पूल जालना शहराच्या सेवामध्ये राहिला। असा हा लोखंडी पूल अतिशय मजबूत असलेला हा पूल। आपण इथं बघू शकता हा नट बोल्ट फिटिंगचा पूल आहे। जसं की भविष्यात कधी गरज पडली तर हा पूल खोलतासुद्धा येऊ शकत होता, अशी नट बोल्टची व्यवस्था या पुलावर होती की हा पूल खोलून दुसऱ्या ठिकाणी फिट करता येईल अशा पद्धतीची इथं व्यवस्था करण्यात आलेली होती। हे आपण बघू शकता हे लोखंडी पुलाचे जुने अवशेष आहे। मित्रांनो, हा इतिहास आहे आणि इतिहाससुद्धा आहे आणि पुन्हा जालना महानगरपालिकाची आता ही मालमत्ता आहे। काही दिवसांनी भंगारमध्ये हे सामान विकले जाईल आणि हे आपल्याला दिसणार नाही, परंतु व्हिडिओच्या माध्यमाने आपण नेहमी या पुलाला बघू शकतो। आपण इथं बघू शकता कंपनीचं नाव सुद्धा इथं आहे। आपण खाली जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया। नटबोल्ट बघा मित्रांनो, इथं नटबोल्ट आहे की चावी जर फिरवली, फिरवले तर पूर्ण पूल खोलता येईल। परंतु आता हा 100 वर्ष जुना कालबाह्य झाल्यामुळे हा पूल JCBच्या माध्यमाने तोडून काढण्यात आला। असा हा जालना शहरातील ऐतिहासिक पूल। मध्यंतरी मी साधारण 6 महिने अगोदर आलो होतो, पण भरपूर घनदाट झाडी असल्यामुळे पूल काही व्यवस्थित दिसत नव्हता आणि तिथं जाण्याची सुद्धा झाडामध्ये हिंमत होत नव्हती। ज्या कंपनीने हा पूल बांधला त्या कंपनीचं नाव बघण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि या पुलाचे काही अवशेष लोखंडी पुलाचे अवशेष मोतीबागसुद्धा इथं पडलेले आहेत। आपण काही बघण्याचा प्रयत्न करूयात। हा मित्रांनो, आपण पूल बघत आहात, इथं लिहिलेलं आहे की द लंडन इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड लंडन असं इथं या पूलच्या शीर्षकामध्ये आपल्याला बघायला मिळतं। असा हा पूल आपण हा आता इथं आरेची शाळेवर बघितलेला आहे। मित्रांनो, आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही जालन्याची ऐतिहासिक माहिती इतर ग्रुपवरही पाठवा, इतरांनाही पाठवा की जेणेकरून जालन्याचं ऐतिहासिक महत्त्व
ऐतिहासिक माहिती सर्व शहरांना कळाली पाहिजे की जालन्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे.